लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी हप्ता आहे तो लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता जमा होणार असल्याची माहिती मिळते। लाडक्या बहिणींसाठी ही खरं तर खुश खबरच म्हणावी लागेल। तो हप्ता आहे तो आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये लवकरच सरकारकडून जमा केला जाणार आहे। लाडक्या बहिणीचा हप्ता किती तारखेला मिळणार आहे? लवकरच लाडक्या बहिणीचा मे महिन्याचा हप्ता हा लाडक्या बहिणींच्या थेट खात्यामध्ये वितरित केला जाईल। मला आपल्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना या ठिकाणी आश्वासित करायचे आहे की महायुतीच्या सरकारची ही जी लाडकी बहीणची योजना आहे अशाच पद्धतीने ती यशस्वीरित्या चालू राहणार आहे। केवायसी पूर्ण केली त्या लाडक्या बहिणींचे पैसे मिळत राहतील। अपात्र लाडक्या बहिणींकडून पैसे वसूल करणार नाही असं फडणवीसांनी म्हटलंय। पुन्हा एकदा केवायसी विंडो ओपन करण्याची सरकारची तयारी असल्याचंही फडणवीस म्हणतात। 80 लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरल्याच्या मुद्द्यावरून राजकारण पेटलंय। मात्र या 80 लाख लाडक्या बहिणींकडून सरकार पैसे वसूल करणार नाहीये अशी घोषणा मुख्यमंत्री फडणवीसांनी केली आहे। मात्र या योजनेचा लाभ 14,000 पुरुषांनी घेतलाय। त्यांच्याकडून सरकार पैसे वसूल करणार असल्याचंही फडणवीसांनी म्हटलंय। ई केवायसी तसेच निकषांची पूर्तता न केल्यामुळे 80 लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरल्यात। ज्या महिला केवायसी करायला तयार असतील त्यांच्यासाठी पुन्हा ई केवायसीची विंडो सुरू करण्याची तयारी असल्याचं फडणवीस म्हणाले। 80 लाख लाडक्या बहिणी अपात्र झाल्यानं राज्यातल्या लाडक्या बहिणींचा आकडा आता 1,66,00,000 आलाय। बहीण योजना जेव्हा सुरू केली होती त्यावेळी त्या संदर्भातले काही निकष होते। त्या निकषाच्या आधारावर बहिणींना अर्ज करायला सांगितलं होतं आणि कागदपत्रांच्या पूर्ततेला वेळ लागेल म्हणून ही मुभा दिली होती की त्यांनी सेल्फ सर्टिफिकेशन करायचं, म्हणजे त्यांनी जे सांगितलं ते सत्य मानून आपण त्या ठिकाणी त्यांना लाडक्या बहिणीचा लाभ देणं सुरू केलं। पण अर्थातच आपण ज्यावेळी कुठलाही सरकारी पैसा खर्च करतो त्यावेळी त्याचं सीएजीचं ऑडिट होतं आणि सीएजीच्या ऑडिटमध्ये निकषांप्रमाणे अर्ज आहेत की नाही याची माहिती द्यावी लागते। आणि म्हणूनच योजना सुरू झाल्यानंतर आपण त्याचं केवायसी सुरू केलं आणि वेगवेगळे जे डेटाबेस होते त्याच्याशी कंपॅरिझन सुरू केलं, ज्याच्यामध्ये इन्कम टॅक्स विभागाकडनं आपण माहिती घेतली। सरकारचे जे काही कर्मचारी आहेत त्यांचं जिथनं पेमेंट होतं त्या पोर्टलमधनं आपण माहिती घेतली। जो